नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण एक मस्त भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहे, दाल तडका। त्याच्यासाठी मी 2 डाळी घेतल्या आहेत, मुगाची आणि मसूरची डाळी। स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवली आहे आणि त्याच्यानंतर कुकरमध्ये डाळीच्या चौपट पाणी घालून त्याच्यामध्ये 3 मिरचीचे तुकडे घातलेले आहेत, एक मोठा टोमॅटो घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घालून कुकर बंद करून 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपण डाळ शिजवून घेतलेली आहे। फोडणीसाठी साहित्य आहे हिंग, जिरं, हळद, धणाजिरा पावडर आहे, चाट मसाला आहे, लाल तिखट, चवीपुरता मीठ। इथे मी सुक्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, आलं आणि लसूण ठेचून घेतलेला आहे, कोथिंबीरीची देठं आहेत आणि इथे आपण ना डाळीला दबड तडका देणार आहोत। त्याच्यासाठी मी सुक्या मिरच्या, लसूण भरपूर ठेचून घेतलेला आहे, जिरं आणि हिंग घेतलेला आहे आणि मी इथे बरिस्ता घेतलेला आहे कांद्याचा आणि आपण सजावटीसाठी कोथिंबीर चिरलेली आणि कसुरी मेथी घेणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूया। एका कढईमध्ये तेल आणि बटर घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, हिंग घातलेलं आहे, कोथिंबीरीची देठं घातलेली आहेत, त्याच्यानंतर ठेचलेलं आलं लसूणसुद्धा घातलेलं आहे आणि सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि आपण ही छान फोडणी परतून घेऊया। फोडणी आपली छान परतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळे सुखे मसाले घालून घेऊया आणि नीट परतून घेऊया। मसाले जळायला नकोत म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊया। इकडे आपली डाळसुद्धा छान शिजलेली आहे, आपण छान घोटून घेऊया आणि ही घोटलेली डाळ आपण फोडणीमध्ये घालूया आणि छान ढवळून हिला उकळी आणायला देऊया। डाळीला छान उकळी आलेली आहे, वरून कोथिंबीर घालूया। इथे आपण आता डबल तडका सुरू करूया। त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे, मी बटर घातलं आहे, त्याच्यात जिरं घातलं आहे, ठेचलेलं लसूण, त्याच्यानंतर सुक्या लाल मिरच्या घातल्यात, कोथिंबीरीची देठं घातली आहेत आणि हिंग घातलं आहे। नंतर गॅस बंद करून लाल तिखट घालून ही सरळ फोडणी आपल्या डाळीवर, उकळत्या डाळीवर ओतूया। इथून मी वरून बरिस्ता घातलेला आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं चाट मसाला पण मी घातला आहे वरून आणि कसुरी मेथी घालून आपली डाळ आता ही तयार आहे। मी ही ना डाळ जिरा राईस बरोबर सर्व केलेली आहे आणि ह्याच्याबरोबर ना बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या आहेत। बटाट्याच्या काचऱ्या अप्रतिम लागतात याच्याबरोबर। तुम्हाला जर काचऱ्यांची रेसिपी हवी असेल तर मला खाली काचऱ्या टाईप करा, मी तुम्हाला नक्की रेसिपी देईन। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। बाय।